करायचं सुरुवात. अंबेजोगाई नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं आज आमच्या तात्काळ निरोप आपण उपलब्ध झाला त्याबद्दल प्रथम सर्व पत्रकार बांधवांचे मी आभार मानतो. ही निवडणूक तशी आगळी वेगळी आहे. जास्त वेळ घेणार नाही मी, परंतु अंबेजोगाई शहरातील नागरिक हा वैचारिक आहे. वैचारिक पातळीवर इथली लोक विचार करतात, मतदान करतात. ज्या पक्षांच्या आम्ही जाणीवपूर्वक बोलतो, ज्या पक्षांच्या जीवावर चिन्हावर जी लोक मोठी झाली, ज्या पक्षाच्या विचारावर जी लोक मोठी झाली, आज ते पक्ष आणि चिन्ह समोरचे सगळेच गायब आहेत. कमळ नाही, तुतारी नाही, घडी नाही. तुम्हाला तुमच्या चिन्हाची एवढी लाज का वाटावा? आम्ही छाती ठोकपणे सांगतो, आम्ही शिवसेनेचे धनुष्यबाणाचे उमेदवार आहेत. हा गजानन मुडेगावकर आमचा धनुष्यबाणाचा उमेदवार आहे, हे आम्ही छाती ठोकपणे सांगतो. मग समोरच्या दोन्ही उमेदवाराला त्यांच्या पक्षाची, त्यांच्या चिन्हाची एवढी लाज का वाटावा? मतदारांची फसवणूक करायची का? तर हो, मतदारांची फसवणूक करायची म्हणूनच ह्या लोकांनी चिन्ह घेतले नाहीत. ह्याचा अर्थ पक्षाच्या वैचारिकतेला त्यांनी पूर्ण तडा दिलेला आहे, पूर्ण तिलांजली दिलेली आहे. तसे आम्ही नाहीत. आम्ही जरी संख्येने कमी असलो तरी आम्ही छाती ठोकपणे स्वाभिमानाने आम्ही इथल्या जनतेला सांगतो की आम्ही धनुष्यबाणावर आमच्या चिन्हावर उभा आहेत. आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही उभा आहेत. आम्ही बाळासाहेबांचे, दिघे साहेबाचे यांचे विचार घेऊन आम्ही उभा आहेत. आमचे पॉम्पलेट तुम्ही बघा. आम्ही महायुतीच्या सर्व नेत्यांचे फोटो टाकलेत. आम्ही महायुतीला मानणारा शिवसैनिक आहे मी. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो टाकलाय, मुख्यमंत्र्यांचा देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा फोटो टाकलाय, अजितदादांचा फोटो टाकलेला आहे. आम्हाला महायुती म्हणून एलर्जी नाही कोणाचीच. पंकजाताईंचा फोटो टाकलेला आहे. आम्हाला महायुती म्हणून कोणाचीच एलर्जी नाही. आम्ही आमचा धर्म पाळतोय. परंतु इथल्या काही मतांवर, काही मतांच्या लालचेपोटी इथले समोरचे दोन्ही उमेदवार हे पक्षापासून फार लांब गेलेत. त्यांच्या पक्षापासून ज्या विचारावर ज्या ज्या लोकांनी त्यांना मतदान केले त्या मतदारांची ही घोर फसवणूक आहे असं मी या ठिकाणी स्पष्ट करतो. आज या शहरामध्ये कमळ नाही, घडी नाही, तुतारी नाही. आपल्या अपक्ष चिन्हामागे आपली चिन्ह त्यांनी लपवून ठेवलेली आहेत. परंतु इथला मतदार, मी पहिलेच प्रथम म्हणलं होतं की अंबेजोगाईतला मतदार हा सुज्ञ, वैचारिक, हे शहरच वैचारिक आहे, सांस्कृतिक आहे. ह्यांच्यापासून काही लपून राहत नाही. तुम्ही कपबशीमध्ये काय टाकलंय आतमध्ये आणि छत्रीमध्ये काय लपवलंय हे इथल्या मतदारांना चांगलं माहिती आहे. त्यामुळे इथला मतदार, त्या विचाराचा मतदार, महायुतीच्या विचाराचा मतदार हा नक्कीच महायुती म्हणून धनुष्यबाणाला मतदान करील अशी आम्ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. गजानन मुडेगावकर हे तुमचे व्यवसाय बंधू आहेत. आतापर्यंत म्हणून ते पर्याय नाही, दिला ना तिसरा पर्याय, दिलं ना चिन्ह, दिलं, अधिकृत पक्षावर उभा केलंय. आम्ही त्यांच्यासारखे पळपुटे नाही आहेत. आज आमच्याकडे बघा सर्व समाजाचे आहेत,
मराठा, ब्राह्मण, माळी, दलित बांधव आहेत, मुस्लिम बांधव आहेत, वंजारी बांधव आहेत, सर्व समाजाची इथं लोक इथं, मातंग समाजाची लोक आमच्या सोबत आहेत, आमचे पदाधिकारी आहेत. सर्व समाजाला घेऊन आम्ही जर सोबत चलत असतो आणि कोणाची मतदाराची फसवणूक करत नसतो अंबेजोगाई शहरातल्या, तर मी आवाहन करीन अंबेजोगाईच्या मतदारांना, आम्ही प्रामाणिक आहोत, आम्ही प्रामाणिकपणे निवडणुकीला आमच्या पक्षासोबत आम्ही उभे आहोत, आम्ही प्रामाणिकपणे आमच्या धनुष्यबाण चिन्हावर मतं मागत आहोत, आम्ही प्रामाणिकपणे महायुतीचे उमेदवार म्हणून स्वतःला घोषित करत आहोत, लोकांसमोर मांडत आहोत. आमची विचारधारा आम्ही प्रामाणिकपणे मतदारांसमोर मांडत आहोत. त्यामुळं अंबेजोगाईच्या सुज्ञ मतदारांनी शिवसेनेच्या धनुष्यबाणावर उभे असलेले उमेदवार गजानन मुडेगावकर व इतर सर्व धनुष्यबाणावर असलेल्या उमेदवारांना त्यांनी मतदारांनी विजयी करावं असं मी अंबेजोगाईतल्या जनतेला विनंती करतो. आणि ह्या शहराचा विकास आम्ही काय आता खोटी आश्वासनं देणार नाहीत, हे असं करू तसं करू, परंतु नगर विकास खातं हे एकनाथ शिंदे साहेबांकडे आणि ते चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला निधी देऊ शकतात, चांगल्या प्रकारे योजना आपण या ठिकाणी राबवू शकतो. त्यामुळे गजानन मुडेगावकर सारखा एक पत्रकारितेतला सुज्ञ हुशार चेहरा आम्ही या ठिकाणी उमेदवार म्हणून दिलेला आहे. एकनाथ शिंदे साहेबांची ओळख सांगायची मतदारांना कोणालाही गरज नाही. आज ज्या लाडकी बहीण योजनेचे जनक म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना ओळखलं जातं, मला वाटतं आम्ही इथल्या महिला भगिनींपर्यंत चांगल्या प्रकारे आम्ही पोहोचलेलो आहोत की ही कुठलीही महिला भगिनी मतदार आम्हाला अशा सापडल्या नाहीत की ज्या एकनाथ शिंदे साहेबांना ओळखत नाहीत. त्यामुळं लाडक्या बहिणींवर आमची फार मोठी भीस्त आहे. नक्कीच लाडक्या बहिणी एकनाथ शिंदेच्या रूपानं आमच्याकडे बघत आहेत, धनुष्यबाणाकडे बघत आहेत आणि धनुष्यबाणाच्या चिन्हावरील सर्व उमेदवारांना या लाडक्या बहिणींचं मतदान मिळणारच आहे अशी या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो. आणि आमच्या गजानन मुडेगावकर नगराध्यक्षपदाचे उमेदवार पहिल्या मशीनवर 5 नंबरवर त्यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण, त्या धनुष्यबाणासमोरील बटन दाबून आणि इतर प्रभागातील धनुष्यबाणाच्या उमेदवारांच्या समोरील बटन दाबून प्रचंड मतानं विजयी करावं असं मी अंबेजोगाईच्या जनतेला हात जोडून विनंती करतो. अध्यक्ष साहेब, तुम्ही हा जो आक्रमकपणा आहे फॉर्म भरल्याची विड्रॉलच्या नंतरची तुम्ही जर सुरुवातीला हे केला असता, कारण आज शेवटचा दिवस आहे, तर तुम्ही ही जो तुमचा जो आक्रमकपणा आहे तो राज्यामधल्या जे काही सध्या युती महायुतीमध्ये जे खटपट चालू आहे त्याचा परिणाम आहे का? नाही, आमची भूमिका मला वाटतं आम्ही योग्य वेळेला मांडलेली आहे. उद्या मतदान आहे आणि मतदानाच्या पार्श्वभूमीवर आम्ही लोकांना जाणीव करून दिली आहे की कोण कुठं पळतंय, कोण मतदारांची फसवणूक करतंय, कोण त्यांच्या पक्षाच्या विचारधारेपासून लांब गेलंय, हे आम्ही मतदारांना आज आम्ही. माझा प्रश्न होता की विड्रॉलच्या वेळेला, विड्रॉलच्या नंतर जर तुम्ही ही भूमिका मांडली असता की माहितीमध्ये ते तुम्हाला सोबत तुम्ही माहितीचा धर्म पाळा, मात्र ते धर्म पाळत नाही, हा जर हे जर तुमचा आरोप आहे तर त्यावेळेला जर तुम्ही केला असता तर ते अधिक जास्त हे झाला असता. आज शेवटचा दिवस आहे, पण ही तुमच्या शेवटच्या दिवशीचा जो ॲलिगेशन आहे हे याला महाराष्ट्राच्या महायुतीमधल्या मतभेदाला कारणीभूत आहे? नाही 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 नाही, तसं नाही. हे मी म्हणजे मला प्रश्न तुमचा थोडा फार वरच्या पातळीचा आहे. माझं स्पष्ट मत आहे की तुम्ही जर विड्रॉलच्या नंतर ही जर आरोप केला असता. हा आरोप नाहीये, मी आरोप करत नाहीये. ऐका, नाही नाही नाही, आम्ही त्यांचे फोटो लावले. हो, आम्ही महायुती म्हणून आम्ही आमचा धर्म पाळलेला आहे. शेवटी महायुतीचा धर्म त्यांना पाळायचा आहे का न पाळ, त्यांनी त्यांच्या वैचारिकतेला, त्यांच्या पक्षाला, त्यांच्या चिन्हालाच हरताळ फासलेला आहे. त्यांच्याकडून आम्ही काय अपेक्षा करणार? आम्ही आमच्या पक्षाच्या विचारधारेवर, महायुतीच्या विचारधारेवर आम्ही कुठंच चुकलेलो नाहीत आणि छाती ठोकपणे आम्ही सांगू शकतो आमचा पक्ष शिवसेना आहे आणि आमचं चिन्ह धनुष्यबाण आहे, हे आम्ही छातीवर लावून फिरतो. त्यांनी फिरावं, त्यांनी त्यांचे चिन्ह घेऊन का फिरले नाहीत याचं उत्तर ते देऊ शकतील का?
आणि हीच गोष्ट आम्हाला जनतेसमोर जनतेला माहिती आहे, परंतु फक्त आम्ही बोलावं, जनतेपर्यंत आमचं मत मांडावं म्हणून आम्ही आज आपल्या माध्यमातून लोकांना आम्ही आवाहन करतोय की अशा फसव्या लोकांपासून तुम्ही सावध राहा. जे स्वतःच्या पक्षाचे होऊ शकत नाहीत ते आंबेजोगाईच्या जनतेचे काय होणार आहेत. ह्या वैचारिक शहराला म्हणजे हरताळ फासण्याचं काम ही लोक करतायत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजयदादा पवार आले होते, त्यांनीही लाडक्या बहिणीचा संदर्भ दिला आणि त्यांनी प्रचार करून गेले. हो, त्यांनी प्रचार कोणाचा केला? जे आघाडीचे उमेदवार आहेत त्यांचा. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आता लाडकी बहीण योजना ऐका. ते म्हणतात की या दोन्ही पक्षांनी त्यांच्या याला चिन्हाला हरताळ फासला. हो, माझा स्पष्ट आरोप आहे. मुख्यमंत्री तुमच्या माहितीमध्ये आहेत, पण त्याच्या संदर्भात तुमचं काय मत आहे? हो, आता मी काय म्हणतो, त्यांच्या पक्षात चिन्ह इथं नाहीये याचं खरंच दुःख त्यांना वाटायला पाहिजे होतं. हो, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत सन्माननीय अजितदादा, आणि त्यांचं घड्याळे चिन्ह सत्तेमध्ये, आणि ते चिन्ह तिथं नाहीये, कमळ नाहीये. बरं, विरोधी पक्ष तुतारी आमचा, तर तुतारी पण नाहीये. हे काय चाललंय? दोन उमेदवार आहेत. ते आहे, पण नगराध्यक्ष पदाला जर चिन्हच नसेल तुमच्या पक्षांचं, तर ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे त्या पक्षांसाठी. भाऊ साहेब, आता तुम्ही म्हणलात की आम्ही स्वतंत्र शिवसेना पक्षावर लढा घालतात. महायुती म्हणून अंबाजोगाई शहरामध्ये निवडणूक लागल्यानंतर तुम्हाला काही या महायुतीमधून निवडणूक लढण्यासाठी काही वाटाघाटी बोलाचाली चालते का इथं तुमच्या महायुतीमधल्या घटक पक्षांशी? नाही, आम्ही वरिष्ठ पातळीवरून आम्हाला सुरुवातीला आदेश आले होते की आपल्याला महायुती, शिंदे साहेबांनी आम्हाला स्पष्ट आदेश दिले होते की आपण महायुती म्हणून आपण पुढे चालायचंय. आम्ही त्या दिवसापासून ते आजपर्यंत त्याच विषयावर ठाम आहेत. जो आदेश आम्हाला महायुती म्हणून चालायला सांगितला त्याच महायुतीला सोबत घेऊन आमच्या पॉम्पलेट बघा, आम्ही त्याच पद्धतीने आम्ही चाललोय. परंतु समोरच्यानं दोस्तीत कुस्ती करायची असं ठरवली असेल तर त्याला आमची तयारी आहे. परंतु या ठिकाणी आमचं म्हणणं एवढंच आहे, परत परत आपण मी तेच सांगतोय की यांनी यांचे चिन्ह का लपवली याचं उत्तर त्या तिन्ही पक्षांनी द्यावं. याची तुम्ही वरिष्ठांकडे तक्रार केली नाही का? आणि तुम्ही अशी दबून ठेवले किंवा काय म्हणजे ते माहिती आहे? त्या नाही, त्यांच्या पक्षाचे त्यांचे प्रमुख आहेत, त्यांनी त्यांना विचारायला पाहिजे की तुम्ही सगळी महत्वाची पदं या ठिकाणी भूषवताय, त्या पक्षाच्या विचारधारेवर चिन्हावर तुम्ही निवडून येत आहे आणि तुम्ही चिन्ह वापरत नाहीत नगराध्यक्षाच्या पदाला आणि खाली नगरसेवकाला. म्हणजे तळागाळात तुमचा पक्ष कोण घेऊन जात आहे? तर ही सर्वसामान्य उमेदवार नगरपालिकेचे, नगराध्यक्षाचे. आणि तळागाळामध्ये जर पक्ष जाऊ द्यायचा नसेल ह्या लोकांना त्यांचा, तर त्या पक्षांनी ह्या त्या नेत्यांपासून सावध राहावं, इथल्या स्थानिक नेत्यांपासून. त्यांनी नाही, तुमच्या पक्षाची सिनियर कार्यकर्ते आहेत, तुम्ही तक्रार केली नाही का? आम्ही विषय कानावर, आम्ही वरिष्ठांच्या विषय कानावर घेतला. आम्हाला महायुती म्हणून लढायला सांगितलं. आम्ही महायुती म्हणूनच आजही तुमच्या समोर आहोत पहिल्या दिवसापासून. शेवटी त्या पक्षांचा निर्णय त्यांचा की त्यांनी काय करायचं. त्यांचे चिन्ह इथं नसतील तर खालच्या लोकांना कशा पद्धतीनं ट्रीट करायचं किंवा कसं वागवायचं हे त्यांचा निर्णय. या प्रश्नात मला असं वाटतं प्रश्न का असा तुम्हाला होता उशिरा जागा की द्यायची तुम्ही चिन्हावर निवडणूक लढवता, मात्र तुमचे जे शिवसेनेचे जे मंत्री आहेत इतर लातूर उदगीरला आले, बाकी सीएम डेप्युटी सीएम साहेब बीड जिल्ह्यामध्ये एकही तुमच्या पक्षाच्या मोठ्या नेत्यांचा सभा झाला नाही. चिन्हावर लढायला तर व्हायला पाहिजे होतं. बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. परंतु महाराष्ट्रभर या निवडणुका चालू आहेत आणि स्थानिक पातळीवर आमचे संपर्क प्रमुख, आमचे विभागीय सचिव, आम्ही वेळोवेळी या ठिकाणी मी कंटिन्यू, मला वाटतं मी 15 दिवस झालं रोज ये जा करतो मी स्वतः. त्यामुळं वरिष्ठांना वेळ थोडासा कमी पडला. निवडणुकीचा कालावधी तुम्ही बघताय की फार कमी वेळेमध्ये सगळ्या घटना झाल्या. त्यामुळे आम्हाला एखाद्या चांगल्या नेत्यांची सभा ही लावता आली नाही. हे आम्हाला त्याची खंत आहे, आम्हाला पण त्याची. बोला बोला. मी तर आता बोलायला लागले. हा, बोललेच ना. बरं, चालेल, धन्यवाद.